नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 23 एप्रिल 2026 रोजी म्हणजे गुरुवारी या दिवशी आलेला आहे गुरुपुषामृत योग. पुष नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा गुरुपुषामृत योग हा तयार होतो. गुरुपुषामृत योग हा ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ आणि लक्ष्मीकारक मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आर्थिक प्रगती, धनवृद्धी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी विशेष फलदायी ठरतात. गुरुपुषामृत योगावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रित पूजा केली जाते. गुरुपुषामृत योग हा योग वारंवार जुळून येत नाही. हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते. गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी गुरुपुषामृत योग रात्री 8:57 ते पहाटे 6:17 असणार आहे. गुरुपुषामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ आणि फलदायक असते. गुरुपुषामृत योग लक्ष्मी देवीचे या दिवशी विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक असते. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू, विशेष करून सोने, चांदी खरेदी केल्याने अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की गुरुपुषामृत योगावरती जर तुम्ही सोने, चांदी खरेदी केले तर ते कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावरती येत नाही. आणि असा हा गुरुपुषामृत योग हा वर्षात फक्त 2 ते 3 वेळेला येत असतो. म्हणून हा अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो मानला जातो. जर आपण या दिवशी कोणतेही महत्त्वाचं काम हाती घेतलं तर त्या कामात आपल्याला यश मिळते आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली महत्त्वाची कामं आहेत तर ती पूर्ण करतात. त्या कामामध्ये त्यांना यश देखील मिळते. तसेच या दिवशी अनेक जण नवीन घराची खरेदी करतात, गृहप्रवेश करतात. तसेच नवीन गाड्यांची सुद्धा खरेदी या दिवशी केली जाते. जमिनीची खरेदी या दिवशी केली जाते. अनेक शुभ कार्य जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी केले जातात. म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे एकत्रित पूजा केल्याने जीवनातील सर्व कष्ट, अडथळे दूर होऊन आर्थिक प्रगती होते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय साधा, सोपा पण प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. गुरुवारी आपल्याला सकाळी घरात या झाडाचे एक पान आणायचे आहे. हे पान आपण आपल्या घरात आणले तर घरातील सर्व दुःख, त्रास, अडचणी दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कोणताही तुमचा गुप्त शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल. जीवनातील सर्व शत्रूंचा त्रास नष्ट होईल आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय महालक्ष्मी असे लिहून आपली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यावरची श्रद्धा व्यक्त करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुवारी पुष नक्षत्र आले की त्या दिवशी गुरुपुष अमृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते. तर हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. गुरुवारी हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. पहा, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा ही असतेच. अशी एकही व्यक्ती नसते की तिची अशी कोणतीही इच्छा नसेल. अगदी सर्वांच्या मनात छोटी मोठी इच्छा ही असतेच आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट, मेहनत हे करत असतो. परंतु या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करत असतो. भरपूर कष्ट करतो. परंतु कधी कधी कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश भेटत नाही आणि मग आपणच म्हणतो की माझं नशीबच खराब आहे. परंतु जर विशिष्ट तिथीवरती
आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबत काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपलं नशीब हे आपल्याला साथ देत असतं. जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपले प्रयत्न, मेहनत ही अपूर्ण पडत असते. आणि म्हणून गुरुपुष अमृत योगावरती जर तुम्ही हा एक उपाय केला तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी शत्रू हा असतोच. मग शत्रू हा तुमचा गुप्त असेल किंवा तुमच्या शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल आणि हा शत्रू आपल्या प्रत्येक कामामध्ये सतत अडचणी निर्माण करत असेल. तसेच तुमच्या जीवनात आर्थिक समस्या या निर्माण होत असतील. घरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादविवाद, भांडण निर्माण होत असेल. घरात आलेला पैसा हा टिकत नसेल. हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल किंवा सतत घरात एखादी व्यक्ती आजारी असेल आणि त्यावरती हा पैसा खर्च होत असेल. या सर्व अडचणी तुमच्या दूर होऊन माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहून घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत, त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. त्यातील एक झाड म्हणजे औदुंबराचे झाड. साक्षात दत्त निवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. कारण भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की त्याला सदैव फळं येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्ती केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. तसेच या झाडाच्या सेवेने इच्छित फळप्राप्ती होते. इतकं महत्त्व या उंबराच्या झाडाला दिले जाते. या झाडाची पूजा खास करून गुरुवारी केली जाते आणि गुरुवारी गुरुपुष अमृत योग हा आलेला आहे आणि याच योगावरती हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. संपूर्ण घराची आणि आपल्या अंगणाची साफसफाई करायची आहे आणि त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. शक्य असल्यास या दिवशी पिवळे कपडे परिधान करा, कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रिय रंग मानला जातो. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आपल्या देवघरातील देवांना या दिवशी पिवळ्या रंगाची फुले अवश्य अर्पण करायची आहेत. देवघरातील देवांना धूप, दीप टाकून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्यानंतर पाण्यात चिमूटभर हळद आणि गोमूत्र टाकून घरातील कानाकोपऱ्यात शिंपडा. यामुळे नकारात्मकता दूर होऊन लक्ष्मीचे आगमन होते. मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढा. हा योग गुरुवारी येत असल्याने या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करा किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. यामुळे गुरुग्रह मजबूत होऊन आर्थिक अडचणी दूर होतात आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अशा प्रसन्न वातावरणात जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाला निश्चित फळप्राप्ती होत असते. सर्वप्रथम तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचं आहे. त्यात तुम्हाला एक छोटा गुळाचा तुकडा आणि 1 चमचाभर गाईचे कच्चे दूध तसेच चिमूटभर हळद तुम्हाला टाकायचे आहे आणि यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि 2 अगरबत्ती तुम्हाला घ्यायच्या आहेत. सोबत हळद कुंकू, 2 पिवळी फुले आणि अक्षदा सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचे आहे उंबराच्या झाडाजवळ अर्थात औदुंबराच्या झाडाजवळ. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. यानंतर जे तांब्याच्या कलशातून आपण पाणी आणलं होतं ते तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू लावून पिवळी फुले अर्पण करायची आहेत. सोबत आपण जे तांदूळ आणले होते त्यांना अक्षदा म्हणजे थोडेसे हळद लावून पिवळ्या करायच्या आहेत. त्या पिवळ्या अक्षदा तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. यानंतर 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करत 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि मनोमन तुम्हाला त्या झाडाला विनंती करायची आहे की हे भगवान, मी तुमच्या झाडाचे एक पान माझ्यासोबत घेऊन जात आहे, तरी मला आपण परवानगी द्यावी आणि हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात हे सांगून मनोमन माफी मागून हे पान तुम्हाला तोडायचं आहे. घरी आणल्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. थोडंसं लाल कुंकू घ्यायचं आहे.
त्या कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती श्री असे सर्वप्रथम लिहून नंतर अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा त्या पानावरती लिहायची आहे. जसे की नोकरी प्राप्ती असेल, धनप्राप्ती असेल, संतती प्राप्ती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी, संतती प्राप्ती, शत्रू त्रास दूर होण्यासाठी, कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल ती त्या पानावरती लिहायची आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे मुठभर तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या तांदूळावरती हे जे पान आहे तर ते ठेवायचे आहे. यानंतर त्या पानाला आपल्याला हळद कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 1 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे, महालक्ष्मी अष्टक 1 वेळा पठण करायचं आहे आणि कनकधारा स्तोत्र 1 वेळा पठण करायचं आहे. आणि संपूर्ण दिवसभर हे पान तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. सायंकाळी तुम्हाला 4 नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल रंगाचा मौली धागा घ्यायचा आहे आणि जे आपण औदुंबराचे पान आणलं होतं त्या पानावरती आपल्याला त्या प्लेटमधील 21 तांदूळ ठेवायचे आहेत आणि ते पान आपल्याला त्या लाल पिवळ्या मौली धाग्याने घट्ट बांधायचे आहे. किंवा जर मौली धाग्याने तुम्हाला बांधणं शक्य नसेल तर तुम्ही लाल रंगाचा छोटा कपडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला हे पान ठेवून त्यावरती 21 तांदूळ ठेवून त्याची छोटी पोटली बनवायची आहे. यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन त्या औदुंबराच्या वृक्षाजवळ तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या जाड फांदीला ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला बांधून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही ही पोटली बांधत आहात तेव्हा तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर असा एक अत्यंत प्रभावी उपाय गुरुपुष अमृत योगावरती तुम्हाला नक्की करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. त्याचबरोबर या गुरुपुष अमृत योगावरती तुम्हाला एक चांदीचा उपाय करायचा आहे. या दिवशी चांदीचा एक लहान चौकोनी तुकडा खरेदी करून आणायचा आहे. त्या तुकड्याची लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ पूजा करायची आहे आणि तो तुकडा तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. यामुळे घरातील गरिबी दूर होते आणि लक्ष्मीचा वास राहतो. गुरुपुष अमृत योगावर गरजू व्यक्तींना किंवा मंदिरात हळद, पिवळी वस्त्रे, चणा डाळ किंवा अन्नाचे दान करायचे आहे. श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी 11 माळी जप करावा किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे वाचन करावे. या दिवशी केलेल्या सेवेने आणि उपायाने घरात सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपुष अमृत योगावरती करावायचे अत्यंत प्रभावी असा एक औदुंबराच्या पानाचा उपाय, त्याचबरोबर अगदी छोटे छोटे उपाय देखील आपल्या आर्थिक प्रगतीसाठी, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे उपाय नक्की करून पहा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.